शेतकऱ्यांना जी मिळणारी मदत आहे ती मागितलीच नाही किंवा तसा प्रस्ताव दिला नाही। मी सांगितलं ना की महाराष्ट्रातल्या जनतेनं आता विचार करण्याची गरज आहे की सत्ताधारी पक्षाला किती मॅन्डेट द्यायचा, किती त्यांचे आमदार निवडून द्यायचे, विरोधी पक्ष दुबळा होणं, विरोधी पक्ष संख्येनं कमी असणं, विरोधी पक्ष कमकुवत असणं म्हणजे लोकशाही दुबळी होते। लोकशाही ही दुबळी होते, विकलांग होते आणि ती विकलांग करण्याचं काम लोकांनी अधिकाधिक या सत्ताधारी 3 पक्षाचे आमदार निवडून आज केलेला आहे। त्यामुळं सत्ताधारी पक्ष हा इतक्या मस्तीमध्ये आहे, एवढं नुकसान होऊन सुद्धा जर केंद्र सरकारच म्हणत असेल की आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचं मारक आहे, शेतकऱ्यांच्या विरोधक आहे आणि सरकार खूप मोठ्या मस्तीमध्ये आहे। उद्धव ठाकरे कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर। मला माहित नाही, या संदर्भामध्ये मला काहीच माहिती नाही। या निवडणुकीमध्ये 20 नेत्यांवरती आचारसंहितेचा महायुतीकडे एवढं मोठं बहुमत होतं ते विरोधी पक्षनेत्याची निवडी झाली का घाबरतात? असं आहे की मुळामध्ये ते घाबरतात कारण त्यांची पापच एवढी आहेत, ते घाबरतात त्यांच्या चुकाच एवढ्या आहेत, ते घाबरतात त्यांनी नियमबाह्य कामच एवढी केलेली आहेत, ते घाबरतात त्यांनी लोकांच्या मतांची चोरी करून लोकांना खोटी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आलेले आहेत। त्यांना माहित आहे की विरोधी पक्ष जरी संख्येनं कमी असला तरी सुद्धा अधिकृतपणे जर विरोधी पक्ष नेता निवडला गेला तर आपल्याला बाप दाखवण्याचं श्राद्ध घालावं लागेल आणि म्हणून ज्यांच्याकडे बापही नाही आणि श्राद्ध घालण्याची हिंमत नाही म्हणून ते विरोधी पक्ष नेता निवडणुकीमध्ये 20 नेत्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं म्हणणं आणि ठपका हा निवडणूक आयोगाकडे ठेवण्यात आला। त्याच्यामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची जी विधानं आहेत ही कुठेतरी मतदारांना प्रलोभन देणारी अशा पद्धतीची आहे, त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। तुम्ही कशा पद्धतीने बघता? असं आहे की निवडणूक आयोग हे पूर्वीचे निवडणूक आयोग जे होते ते निवडणूक होण्यापूर्वी 3 महिने कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना जाहीर झाल्या तर त्याला स्टे देत होते। कोण मतदाराला आर्थिक लाभाच्या योजना जाहीर करून त्यांचं मतदान आपल्या पारड्यात पाडण्याचं किंवा त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं जर योजना जाहीर झाली तर निवडणूक आयोग त्याला स्टे देत होता। पण आताचा निवडणूक आयोग हा आंधळा आहे, मुका आहे, बहिरा आहे आणि कोणाच्या तरी पार्टी कार्यालयात बसलाय की काय असं वाटतं। आता बोलून फायदा काय? आता बोलून फायदा काय? लाडकी बहीण योजना जाहीर झाली निवडणुकीच्या तोंडावर। परवाच्या दिवशी बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये गेले निवडणुकीच्या तोंडावर। कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये 2-2 सरकारी आम्ही माणसं भरणार म्हणून सांगितलं निवडणुकीच्या तोंडावर। परवाच्या दिवशी प्रत्येक मंत्री जाऊन सांगतोय की माझ्याकडे हे खातं आहे, माझ्याकडे ते खातं आहे, मी मालक आहे, तुम्हाला एवढे पैसे देईन। निवडणूक आयोगाचे कान डोळे काय उघडे आहेत की नाही? असायला पाहिजे की नाही? पूर्वी अशी घोषणा जाहीर झाली तर ताबडतोब त्याला स्टे दिला जायचा, ताबडतोब ती योजना रद्द केली जायची। आज निवडणूक आयोगाच्या नजरेखाली, निवडणूक आयोगाच्या समोर अशा पद्धतीने ज्या वेळेला भ्रष्टाचारी योजना आणि सरकारी पैसे वाटून यांच्या खिशातले ते वेगळेच पण सरकारी पैसे वाटून लोकांची मतं घेतय आणि निवडणूक आयोग सगळं हे उघड्या डोळ्याने बघतय। निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था कसली आहे की नाही? आणि म्हणून आता बोलून फायदा नाही, निवडणूक आयोग फक्त बोलतय, कारवाई काही करत नाही।